ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ नागोठाण्यात तिरंगा यात्रा, सन्मान राष्ट्रप्रेमाचा, सन्मान सैनिकांचा, सन्मान राष्ट्रभक्तीचा। नागोठाणे रोषण पदके। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय नागरिकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांना उद्ध्वस्त करून समाचार घेतला। त्या अनुषंगाने ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेतील भारतीय सशस्त्र दलाच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी नागोठाणे व रोहा तालुक्याच्या राष्ट्रभक्त नागरिकांकडून मंगळवार दिनांक 20 मे रोजी सकाळी ठीक 10 वाजता नागोठाणेमध्ये भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली। ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आली व या ठिकाणी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला। तर ही यात्रा बाजारपेठ मार्गे खुमाचा नाका करीत गांधी चौकातून श्री जोगेश्वरी माता मंदिर परिसरात आले आणि श्री जोगेश्वरी मातेला वंदन करून या यात्रेचा समारोप झाला। या मार्गक्रमणादरम्यान संपूर्ण नागोठाणे शहर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमले होते। हातात तिरंगा ध्वज, मनात राष्ट्राभिमान आणि भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष घेऊन नागोठाणेकरांनी या यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या तिरंगा यात्रेद्वारे नागोठाणेवासियांनी आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम केला। या यात्रेत शिवरामभाऊ शिंदे, भाईसाहेब टके, विलासराव चौलकर, प्रकाश जैन, जयराम पवार सर, हरीश काळे, यशवंत चित्रे, उदंड रावकर, राजेश मापारा, किशोरभाई म्हात्रे, एकनाथ ठाकूर, सोपान जांभेकर, आनंद लाड, सचिन मोदी, श्रेया कुंटे, लियाकत कडवेकर, बिपिन सोष्टे, दीपक गायकवाड, अर्पणा सुटे, प्रियंका पिंपळे, तीरथ पोलसानी, दिनेश घाग, धनराज हुमाळे, सुभाष पाटील, भरत गिजे, शहासने, शेखर गोळे, गणेश घाग, ॲडव्होकेट रमेश जाधव, प्रवीण ताडकर, असगर सय्यद यांच्यासह युवक वर्ग, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। यावेळी नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी नागोठाणे भाजपा शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी बोलताना ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक परिणामकारक कारवाई करून शत्रूला जबरदस्त प्रत्युत्तर दिले। या ऐतिहासिक लष्करी कारवाईमुळे प्रत्येक भारतीयांचं मस्तक अभिमानाने उंचावलं आहे असे ते म्हणाले। नारी के स्वाभिमान में, नारी के स्वाभिमान में, सेना है मैदान में, सेना है मैदान में, नारी के स्वाभिमान में, नारी के स्वाभिमान में, सेना है मैदान में, सेना है मैदान में, सिंदूर का सम्मान होगा, सिंदूर का सम्मान होगा, आतंक का विनाश होगा, आतंक का विनाश होगा। मोदी आहे, बघूया काय सांगतात ते, त्यांचा मनोगत व्यक्त करूया। आज खूप निश्चितच आम्हाला खूप चांगला वाटतोय की आम्ही आता सीमेवर तर जाऊ शकत नाही, पण आज भारतीय जवानांसाठी आम्ही त्या नागोठाण्यामध्ये एक उत्स्फूर्त अशी रॅली काढली। सगळ्यांनी त्याला खूप असा चांगला प्रतिसाद दिला आणि निश्चितच त्यांच्या फॅमिलीचा मनोबल वाढवणार आहे आणि आम्हाला अभिमान आहे की नरेंद्र मोदी पंतप्रधान साहेब आणि संरक्षण मंत्री यांनी जी भारतीयांसाठी जी रणनीती आखली त्याचं जागतिक स्तरावर कौतुक होतोय आणि त्यांनी यशस्वीपणे सगळीकडे कुठल्याही भारतीयांना इजा होणार नाही। आता ते लोक आपल्या सुवर्ण मंदिर पण हल्ला करणार होते, सगळे त्यांचे प्रयत्न सगळे फोल ठरले आणि एक चांगल्या देशाचं संरक्षण केला आणि सगळ्या संपूर्ण जगामध्ये भारत एक बलाढ्य शक्ती म्हणून निश्चितच त्यांच्या या कार्याला मी सलाम करतो आणि भारतीय सैन्याला त्रिवार वंदन, त्यांच्या कार्याला माझा सलाम। जय जय भारत, धन्यवाद। महाराष्ट्र आज नागोठाणे येथे गौरव यात्रा काढण्यात आली। सर्व नागोठाणे विभाग, रोहा तालुका विभागातले राष्ट्रभक्त इथे उपस्थित होते। आपल्यासोबत आज राजेश मापार आहेत, आपण त्यांना विचारूया काय भावना असेल साहेब आपल्या। ऑपरेशन सिंदूर नावातच सगळं आहे। या सिंदूर ऑपरेशनला अतिशय दैदप्यमान यश हे सर्व भारतीय नागरिकांच्या शुभेच्छांमुळे आणि भारतीय सैनिकांनी केलेल्या दैदप्यमान कामगिरीमुळे मिळालेलं आहे आणि त्याबद्दल त्या सैनिकांचं अभिनंदन करत असताना त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं मनोबल वाढावं या दृष्टिकोनातनं एक नागरिक म्हणून आम्हा सगळ्यांचं कर्तव्य आहे की त्यांच्यासाठी म्हणून त्यांना अभिमानास्पद वाटेल आणि आनंद वाटेल अशी काही काम करणं आणि त्याच माध्यमातून
आमच्या वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एकत्र येऊन नागोठणा शहरामध्ये नागोठणा मंडलच्या पुढाकारांनी ही रॅली अतिशय यशस्वीरित्या पार पाडलेली आहे। सर्व जाती धर्माची मंडळी ह्या रॅलीमध्ये अतिशय उत्साहाने सहभागी झालेत। मी खरंच सांगतो, ह्या ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय नागरिकांमध्ये एक एकात्मतेची भावना निर्माण झालेली आहे आणि ती दीर्घकाळ निश्चितपणे राहील अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो। दुसरी महत्त्वाची बाजू आहे की पाकिस्तानी हे लक्षात ठेवायचं आहे, ह्याच्यापुढे त्यांनी केलेलं प्रत्येक दहशतवादी कृत्य हे युद्ध म्हणून गृहीत धरण्यात येणार असल्यामुळे त्यांना 100% याची जाणीव राहणार आहे आणि येणाऱ्या काळात दहशतवाद हा भारतीय नागरिक मुळापासून उपटून टाकेल हे आम्हाला 100% खात्री आहे। धन्यवाद। भारत माता की जय। गजेंद्र माने सर, रोशन पत्की। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।